आणि मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे। ठाणे स्थानकामधील काम 40 ते 50% पूर्ण झालेलं असून स्लो मार्गावरती दोन्ही बाजूकडील आणि जलद मार्गावरती मुंबईच्या दिशेची वाहतूक सध्या सुरू आहे। मात्र सीएसएमटी इथल्या फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे आज लोकल केवळ परळ आणि भायखळ्यापर्यंतच धावतीये। त्यासोबतच हार्बर लाईनवरती लोकल वडाळ्यापर्यंतच जात आहेत। त्यामुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि नरिमन पॉइंट या भागामध्ये काम करणाऱ्यांची मोठी गैरसोय होती आहे। लोकलच्या एकूण 534 फेऱ्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान आज आणि उद्या रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या जाणार आहेत, तर काही एसी लोकल सामान्य लोकल म्हणून सुद्धा चालवल्या जाणार आहेत। तर आज सर्वाधिक लोकल रद्द आहेत। परेल आणि भायखळा स्टेशनपर्यंत मध्य रेल्वे धावतीये, त्यामुळे 20 ते 25 मिनिटांच्या फरकानं लोकल ठाणे स्थानकामध्ये येत आहेत। त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आज मध्य रेल्वेच्या ठाणे इथल्या ब्लॉकचा दुसरा दिवस आहे, तर सीएसएमटी इथे असलेल्या ब्लॉकचा पहिलाच दिवस आहे। काल रात्रीपासून सीएसएमटी स्थानकात देखील ब्लॉक सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आज मोठा फरक पडणार आहे। सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल या जवळपास रद्द आहेत। केवळ दादर आणि भायखळ्यापर्यंतच ते धावणार आहेत आणि याचा खूप मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे। काल तरी सीएसएमटीपर्यंत लोकल धावत होत्या, मात्र आज हार्बर लाईनच्या ट्रेन ज्या आहेत त्या केवळ वडाळ्यापर्यंत आणि सेंट्रल रेल्वेच्या ट्रेन ज्या आहेत त्या केवळ दादर आणि भायखळ्यापर्यंत, परेलपर्यंत धावणार आहेत। आपण प्रवाशांना विचारणार आहोत की आज नेमका त्यांना कसा प्रवास करावा लागणार आहे। तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे आणि किती वेळापासून तुम्ही वाट बघताय? ठाण्यावरून सीएसटीला जायचं आहे, सीएसएमटीला जायचं आहे ॲक्च्युली। झाला अर्धा पाऊण तास झाला आहे मी इथेच उभा आहे। खूप वेळापासून प्रतीक्षा करतोय, पण ट्रेन डिले आहेत। पण हा विकास जी कामं चालू आहेत ते आपल्यासाठीच विकासासाठी कामं चालू आहेत, त्यामुळे थोडंफार सहन करणं सर्वांना गरजेचं आहे। अचानक 2 दिवसाअगोदर सांगणार तुम्ही मेगा ब्लॉक आहे, तर सर्वसामान्यांचं इथे हालच आहे। प्रत्येकाला हा जॉबला जाणं गरजेचं आहे। कोणी जरी एक जरी सुट्टी मारली तरी प्रत्येकाचा पेमेंट हा कट होतो। सगळे म्हणजे सगळ्यांना कामावर जाणं सीएसएमटीला ट्रेन नाही आहे, तर कसे जाणार तुम्ही, कसा प्रवास करणार? आता तेच अर्धा तास झाला वाट बघतोय ट्रेन येणार, कारण बाय बसने जायचं तरी पण प्रॉब्लेम आहे। ट्रॅफिक असणार, म्हणजे 1-2 तास तरी इथून लागणार मॅक्सिमम, आणि गाड्या पण नाही। नंतर प्रॉब्लेम तोच आहे, काहीच ऑप्शनच नाही ट्रेनशिवाय। 36 हवर्सचा मेगा ब्लॉक दाखवला आहे, पण ते डिक्लेअर जाहीर केलंच नव्हतं की मेगा ब्लॉक आहे म्हणून। तर 10-20 मिनटं गाडी लेट। त्रास होतोय मेगा ब्लॉकचा? मेगा ब्लॉकचा त्रास होणारच ना सर। 3 दिवस हा दुसरा दिवस आहे। 1 आठवडा आधी हा इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं किंवा 1 आठवडा आधी या संदर्भात माहिती द्यायला हवी होती, असं प्रवाशांचं म्हणणं आहे। काही प्रवासी तर असंही म्हणतात की हा मेगा ब्लॉक आमच्यासाठी जे आहे भविष्यासाठी चांगला आहे। त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्या आहेत, पण आज या मेगा ब्लॉकमुळे लोकांना त्रास होतोय आणि आज जास्तीत जास्त लोकल रद्द असणार आहेत, अर्धवट जाणार आहेत, त्यामुळे आणखीन त्रास होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।